नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांनी बंदी घातली आहे। जिल्ह्यात 35 पर्यटन स्थळांवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे। पर्यटन स्थळ, किल्ले, धरण, धबधब्यांवर 5 पेक्षा अधिक पर्यटकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे। धबधबे, पर्यटन स्थळाचा परिसरात 1 किलोमीटरवर दुचाकी ते 6 चाकी वाहनं नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर आता पोलिसांनी बंदी घातलेली आहे। नेमके कोणकोणते नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत? किरण, आपण जर बघितलं तर नाशिक हे खरं तर पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, सप्तशृंगीगड असे अनेक ठिकाणी गडकिल्ले आहेत, यासोबतच धबधबे आहेत, विविध अशी ठिकाणं आहेत जिथे पावसाळ्यामध्ये पर्यटकांकडून अधिक पसंतीही दिली जाते। पर्यटक जे आहेत ते आपला आठवड्याभराचा थकवा दूर करण्यासाठी, कुठेतरी पावसाचा आनंद लुटण्यासाठी इथे येत असतात। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून म्हणजे लोणावळ्याची भुशी डॅमची घटना ही ताजी आहे। यासोबतच अनेक ठिकाणी की पर्यटक जे आहेत ते कुठेतरी हुलडबाजी करतात, त्यासोबतच वाहून जातात, मृत्यू देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना या केल्या जात आहेत। मात्र नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आहेत विक्रम देशमाने यांनी जो हा आदेश काढलेला आहे, हा करता आदेश नाही, एक अजब फतवाच आहे की काय असं म्हणावं लागणार आहे। कारण पर्यटन स्थळांवरती 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना इथे येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। जे जर एखाद्या फॅमिलीमध्ये जर समजा 2 फॅमिली म्हणजे 2 सख्खे भाऊ जर जाणार असतील, त्यांची 2 फॅमिली म्हणून जर 7 ते 8 जणांचं कुटुंब असेल तर त्यांनी अशा वेळी काय करावं? यासोबतच आपण जर बघितलं तर 1 किलोमीटर परिसरामध्ये दुचाकी, 4 चाकी किंवा प्रवेशच त्यांनी दिलेले नाहीत। समजा एखादा जर कोणी पेशंट असेल, त्याला चालण्यासाठी त्रास होत असेल किंवा काय असेल तर त्यांनी काय उपाययोजना कराव्यात, त्यांनी काय पर्याय अवलंबे, असे अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होत आहेत। जे कुठेतरी आपण जर बघितलं तर पोलीस आपली जबाबदारी झटकण्याचं खरं तर काम करतायत का? फक्त आदेश त्यांनी काढलेले आहेत कागदोपुरती, त्यामुळे जर काही दुर्घटना झाली तर आम्ही आदेश काढले होते, पर्यटकांनीच त्याचं पालन नाही असं करतं सांगून ते मोकळे होतील। मात्र आपण जर बघितलं तर खरं बंदोबस्तामध्ये ते वाढ करू शकतात। त्यासोबतच खाजगी सुरक्षा रक्षक असतील, होमगार्ड असतील, यांची मदत ही घेतली जाऊ शकते। तिथे जे हुलडबाजी करतात किंवा दारू पिऊन गोंधळ घातला जातो त्यांच्यावरती कुठे ते आळा बसू शकतात। मात्र असं न करतात हा जो आदेश काढलेला आहे हा कुठेतरी आता वादात सापडण्याची चिन्ह आहेत। खरं तर आता याबाबत पर्यटक असतील किंवा ट्रेकर्स असतील त्यांच्याकडून देखील कुठेतरी नाराजी व्यक्त होत असल्याचं बघायला मिळतंय। किरण, अगदीच प्रांजल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।